नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण फुगाबाहीचं कटिंग आणि स्टिचिंग हे पाहणार आहे। एकदम परफेक्ट असं मी तुम्हाला या इथे बाहीचं कटिंग दाखवणार आहे। तर पहा, या इथे फुग्याची बाही कटिंग करण्यासाठी आपल्याला पहा खूप असा कपडा लागतो। जर तुम्हाला पूर्ण बाहीला चुन्या हव्या असतील तर तुम्ही इथे एक्स्ट्रा 4 ते 5 इंच घ्यायचं आहे। जर तुम्हाला चुन्या कमी हव्या असतील तिथल्या तिथे शोल्डरच्या तिथे तर तुम्ही या इथे 3 इंचपर्यंत घेऊ शकता। मला या इथे प्लेट्स जे आहेत ते थोड्याच हव्या आहेत, तर यासाठी पहा, तर कोणतीही फुग्याची बाही कट करायची असू दे, मी त्यानुसार तुम्हाला या इथे सांगितलं। जर तुम्हाला जास्त चुन्या हव्या असतील ते 5 ते 6 इंच तुम्ही या इथे एक्स्ट्रा कपडा घ्यायचा आहे आणि जर कमी हव्या असतील तर 3 ते 4 इंच तुम्ही घेऊ शकता। आपल्या कटोरी ब्लाउजच्या पेपर पॅटर्नमध्ये या प्रकारची बाही मिळते पहा, छोट्या मापाच्या बाह्या। आणि मी हे जे पेपर पॅटर्न आहेत लॅमिनेटेड वॉटरप्रूफ पेपरमध्ये तयार केलेले आहेत आणि एकदम टिकाऊ असे हे पेपर पॅटर्न आहेत। एकदम परफेक्ट फिटिंगला बसतात। जर कोणाला हवे असतील तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे, कॉल करायचा नाही। तुम्हाला मेसेजद्वारे सर्व माहिती दिली जाईल। तर ही जी बाही आहे एकदम परफेक्ट अशी बाही आहे। आता मला 4.5 इंचाची बाही कटिंग करायची आहे। तर या इथे मी कपडा पहा 4 फोल्डमध्ये घेतलेला आहे, इथे पहा अशी, आणि इकडे बंद बाजू आहे या इथे माझ्याकडे। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला या इथे एक्स्ट्रा कपडा घ्यायचा आहे चुन्यांसाठी। तर इथे मी 3 इंच घेतला। मला जास्त चुन्या नकोय तर यासाठी मी या इथे 3 इंचच घेतलेला आहे। जशी कस्टमर आपल्याला सांगेल त्याचप्रमाणे आपल्याला घ्यायचं आहे। तर पहा, या पद्धतीने मी हे मार्किंग घेतलं। आता आपली बाही आहे 3.5 इंच। जशी आपण नॉर्मल बाहीची जशी कटिंग करतो त्याप्रमाणे आपल्याला कटिंग करायचं आहे। तर 4.5 इंचावरती मी या इथे मार्किंग करून घेतलं आणि इथे एक लाईन ओढून घेणार आहे। आता ही जी बाही आहे ती पहा आपली 5.25 इंचाची आहे। या इथे पहा, ही 5.25 इंचाची बाही आहे, म्हणजे ही बाही असणार आहे 4.25 इंच रेडी। तर आपल्याला 3.5 इंचच तयार करायचे आहे। तर काय करायचं आहे, हा जो पेपर आहे पहा इथे ठेवायचा नाही, इथे ठेवायचा आहे असा। ही जी लाईन आहे तिथे पहा बरोबर या पद्धतीने पेपर आला पाहिजे पहा। आणि इथे जे अंतर आहे ते खूप कमी राहत आहे पहा। तर मी थोडंसं एक्स्ट्रा घेणार आहे या इथे। इथे जवळपास आपल्याला 1.5 इंच तरी हवं आहे। तर थोडंसं मी या पद्धतीने स्लीव जी आहे ती थोडी वरती घेतली आणि हा जो आकार आहे तो मी आहे असा देणार आहे पहा या पद्धतीने। इथे अंतर कमी राहण्यासाठी मी या पद्धतीने थोडंसं असं तिरकी स्लीव्स करून या इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे। नाही तर तुम्ही पहा आहे अशी ही जी स्लीव्ज आहे ती ठेवायची आहे आणि बाहीतला आकार द्यायचे आहेत, कुठेही काही बदल करायचा नाही। आता या इथे पहा कस्टमरला 1 इंच एक शिल्लक हवं आहे, म्हणजे इथे जास्त त्यांना नकोय। तर पहा जवळपास 1.5 इंच मी इथे ठेवणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा मी दंडघेर चेक करते पहा, 6.5 इंच या इथे हा दंडघेर आहे। इथून हे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि परत इथून हे 1.5 इंच, म्हणजे आपली स्लीव्ज अशी। आता हे 6.5 इंच या इथे हे 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे। तर मी इथलं अंतर चेक करणार आहे, 1 इंच राहतंय का हे पाहण्यासाठी। पहा इथे जवळपास आपलं अर्धा इंच जाईल आणि इथेही आपलं जवळपास अर्धा इंच जातच। तर पहा इथे 1 इंच बरोबर एक्स्ट्रा राहिलेलं आहे पहा। हे 2 इंच आहे, इथे अर्धा इंच आणि इथे अर्धा इंच आपलं जातच। त्यामुळे हे बरोबर आपलं कटिंग आहे। मी थोडीच तिरकी फिरवलेली पहा, 1.25 इंच एकदम इथे 1.25 इंच घेतलं तर 1.25 इंचापर्यंत मी इथे अशी स्लीव्स फिरवलेली पहा आकार देण्यासाठी। म्हणजे ज्यांना स्लीवचे आकार जमत नाहीत त्यांच्यासाठी ही ट्रिक आहे पहा। अशी मी थोडीशी पहा इथे 1.25 इंच अंतर आहे फिरवून मी आकार दिलेला, आणि इथे जेव्हा फिटिंग येतं ते 1 इंच राहणार आहे। तर हे आपलं जे अंतर आहे ते बरोबर आहे, म्हणजे आपण इथे 1 इंच घेतलं तेव्हा फिटिंगसाठी इथं आपलं 2 इंच राहिलेलं आहे। तर असं आपल्याला चेक करायचं असतं पहा।
तर ही झाली आपली नॉर्मल बाही. तर पफ येण्यासाठी पहा, या इथे 1 इंच घ्यायचं आहे. या इथे जर तुम्हाला खूप पफ हवा असेल उभारून जास्त, तर इथे तुम्ही 1.5 इंचापर्यंत घेऊ शकता. मला नॉर्मली हवं आहे तर मी इथे 1 इंच घेतलं आणि इथून पहा मी जवळपास 1.5 इंच घेतलं असं, आणि इथून पहा या पद्धतीने मी बाहीला आकार दिला. आणि हे स्ट्रेट. तर इथून आपल्याला अशी बाही कट करायची आहे. तर हे अंतर किती आहे आधी चेक करू. 5.25 आणि 1 पॉइंट आहे वरती. तर इथेही अंतर 5.25 आणि 1 पॉइंट वरती बरोबर आहे. आणि इथून या पद्धतीने फुगाबाहीला आकार द्यायचा. जर जास्त लांब असेल तर इथे आकार दिला तर चालेल, पण छोटी आहे, आकार नाही दिला तरी काहीही प्रॉब्लेम येणार नाही. तर मी या स्लीवचं कटिंग करून घेणार आहे. पहा, तुम्ही इथे असं आणून जोडलं तरीही काहीही प्रॉब्लेम नाही. पहा, तर आता मी हे कट करून घेते. आता इथे सेंटर आहे, इथेही सेंटर आहे. आता आपल्याला इथून 1.5 इंच घ्यायचं आहे, इथून, आणि इथून चुन्या आपल्याला स्टार्ट करायच्या आहेत, म्हणजे एकदम परफेक्ट अशी स्लीव्स तयार होते. आता या दोन्ही ज्या स्लीव्ज आहेत ती मी वेगवेगळ्या करून घेते. तर या पद्धतीने ही जी स्लीव्ज आहे आपली तयार आहे. आता आपण हे मेन फॅब्रिक वरती कट करून घेऊ. तर मेन फॅब्रिक सुद्धा मी पहा या पद्धतीने 4 फोल्ड मध्ये कटिंग केलेलं आहे, आणि असं हा चौकोन मी घेतलाय. तर हे आता आपण हे जे अस्तर आहे, अस्तरची जी स्लीव्ज कटिंग केलेली ती पहा मी अगदी व्यवस्थित करून घेते याला, आणि मग मेन फॅब्रिक वरती ठेवायची आहे. तर इथे मी या पद्धतीने ही जी स्लीव्ज आहे इथे पहा ठेवली. तर इथे एवढा कपडा एक्स्ट्रा आहे, तर तो सुद्धा मी कट करून काढणार आहे. आणि इथे आपण जशी अस्तरची कट केली त्याप्रमाणेच इथे सुद्धा आपल्याला ही कट करून काढायची आहे. आता आपण फुग्याची बाही तयार करूया, म्हणजे स्टिच करून घेऊया. तर या इथे पहा ही जी बाही आहे ती अस्तरवरती फक्त आपण आधी स्टिच करून घेणार आहे. जर तुम्हाला या इथे लेस लावायची असेल तर तुम्ही इथे दंडघेर ज्या साईडला असतो त्या साईडला तुम्ही या इथे फोल्ड करून आतमध्ये आपण जशी हातशिलाईची टीप देतो त्याप्रमाणे हातशिलाईची टीप देऊन पलटी करून घ्यायची आहे. मला या इथे पट्टी लावायची आहे, त्यामुळे मी पहा या इथे फक्त सर्व बाजूनी या बाहीला जोडून घेणार आहे. तुम्हाला जर लेस लावायची असेल तर तुम्ही फोल्ड करून सुद्धा लेस लावू शकता, खूप छान असा लुक येतो.
आता बाही स्टिच करून झाल्यानंतर म्हणजे या इथे अस्तर जोडून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे जो राहिलेला कपडा आहे एक्स्ट्रा तो कट करून काढायचा आहे. आता आपण खालच्या साईडून सुद्धा जे काही एक्स्ट्रा असेल ते कट करून काढून घेऊया. आता आपण पहा नॉच दिलेले आहेत आणि जिथे नॉच दिलेले आहेत तिथे परत अजून एकदा तुम्ही नॉच देऊन घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला समजेल. आता या मेन फॅब्रिकवरती दिसत नाही आहेत, तर मी या इथे जिथे जिथे नॉच दिले होते पहिले पहा तिथे अस्तरचे दिसत आहेत, तिथे मी परत नॉच देऊन घेतले. आता इथे आपल्याला चुन्या स्टार्ट करायच्या आहेत. तर मी पहा या पद्धतीने जिथे आपण नॉच दिलेला आहे तिथून स्टार्ट केलेला आहे पहा. आणि या पद्धतीने तुम्ही सुईने एकदम बारीक घ्यायचे असेल तर सुईने सुद्धा घेऊ शकता. मी इथे स्क्रू ड्रायव्हर घेतलेला आहे, तर त्याने सुद्धा आपल्या छान प्लीट्स येतात. आता या इथे मी पहा एक एक चुनी घेत मी दुसऱ्या बाजूला सुद्धा ती चुनी जी आहे ती सेट करत आहे, जेणेकरून परत आपल्याला प्लेट्स घेताना काही त्रास होणार नाही. पहा एकसारख्या आपल्या प्लेट्स येतील. आता इथे सुद्धा मी लगेच पहा असं पिन लावून घेतलं. तर आता ह्या दोन्ही पिनांना मी एकच पिन लावली आहे पहा. आता इथे सेंटर लगेच आला, कारण आपण कमी चुनींची बाही करत आहोत. जर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे की जास्त प्लेट्स हव्या असतील तर पूर्ण फुगा हवा असेल तर तुम्ही जवळपास 4 ते 5 इंच किंवा 6 इंचसुद्धा तुम्ही या इथे एक्स्ट्रा कपडा घ्यायचा आहे, जेणेकरून तुमची जी बाही आहे ती पूर्ण फुग्याची बनेल आणि पफसुद्धा एकदम सुंदर येईल. या इथे समोरच तंडावरती एक 5 ते 6 प्लेट्स हव्या होत्या, तर मी त्याप्रमाणेच इथं 3 इंचच कपडा एक्स्ट्रा घेऊन मी कट केलेली आहे बाही पहा. आणि मी तुम्हाला याचा फायनल लुकसुद्धा मी दाखवणार आहे. तर या पद्धतीने केल्याने काय होतं, परत आपल्याला इकडच्या साईडच्या चुन्या टाकताना त्रास होत नाही. आता दुसरा कट आला की आपल्याला ते स्टॉप करायचं आहे पहा. आता इथे अजून एक चुनी बसलेली आहे आणि पहा आता दुसऱ्या साईडला मला काही प्लीट्स टाकायची गरज पडणार नाही, कारण आपण अगोदरच सेट केलेले आहेत. तर आता फक्त आपण या इथे शिलाई घेत जाऊया. या पद्धतीने आता ह्या ज्या पिना आहेत त्या आपल्याला काढत काढत पहा या पद्धतीने शिलाई द्यायची आहे. आणि बाहीचा आकार जो आहे तो एकदम व्यवस्थित आला पाहिजे. या पद्धतीने आपल्याला या इथे पहा अशा प्रकारे आपली बाही पहा अगदी 5 मिनिटातच तयार झाली. एकदम सुंदर लुक येतो आणि चुन्यासुद्धा पहा एकदम छान येतात. तर जेव्हा स्लीव्ज घातली जाईल त्यावेळेस अशा पद्धतीने फुगणार आहे. आता आपण खालच्या साईडने सुद्धा कट करून काढूया आणि एकसारखं करून घ्यायचं. तर आता या इथे मी चेक करून घेणार आहे रुंदी जी आहे ती बरोबर आहे का. तर पहा बाहीची रुंदी जी आहे ती एकदम बरोबर आलेली आहे, त्यामुळे आपली जी बाही आहे ती एकदम परफेक्ट अशी आहे. तर पहा एकदम छान असा या इथे पफ आलेला आहे. समोर दंडावरती अशा पद्धतीने पफ उभा राहणार आहे. आता आपण या इथे एक पट्टी जोडून घ्यायची आहे. तर ती कशा पद्धतीने जोडायची पहा. जवळपास या इथे मी 1.5 इंचाची ही जी पट्टी आहे ती घेतली. आता ती बाहीच्या खाली म्हणजे अस्तरच्या साईडला आपल्याला ही पट्टी जी आहे ती ठेवायची आहे आणि एक शिलाई देऊन घ्यायची आहे. जर तुम्हाला अर्धी अर्धी म्हणजे आतमध्ये अर्धी आणि वरती अर्धी जर पट्टी ठेवायची असेल तर तुम्ही या इथे 2 ते 2.5 इंचाची पट्टी घ्या. ही पट्टी जी आहे ती मी पूर्णपणे वरती फोल्ड करणार आहे. त्यासाठी पहा मी काय 1.5 इंचाची या इथे पट्टी घेतलेली आहे. आता या पट्टीवरती आपल्याला दाबटीप द्यायची आहे. तर सर्वात पहिल्यांदा मी या इथे तुम्हाला दाबटीप घेऊन दाखवते आणि मग परत आपण ही जी पट्टी आहे ती फोल्ड करून घेऊया. इथे मी पट्टीची लेवल जी आहे ती थोडी एकसारखी करून घेतली आणि पहा एकदा दुमडली आणि परत अजून एकदा दुमडली, म्हणजे डबल फोल्ड करून ही पट्टी जी आहे ती आपल्याला जोडायची आहे.
आणि या इथे माझी पट्टी लावून झालेली आहे. तर अशा पद्धतीने ही जी स्लीव्ज आहे आपली तयार झाली. आणि पहा हा जो आहे तो सुंदर लुक असा पफ स्लीवचा आलेला आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.